नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहतोय 10th स्टँडर्ड इंग्लिश लेसन नंबर 5 दॅट इज 1.5 हिज फर्स्ट फ्लाईटचा पूर्ण वर्कशॉप. सो या व्हिडिओमध्ये आपण फुल वर्कशॉप पाहणार आहोत. त्याचबरोबर फॅक्च्युअल क्वेश्चन्स म्हणजेच जे मार्जिन क्वेश्चन्स आहेत तर ते, त्याचबरोबर आपल्याला एक प्रोजेक्ट सांगितलेला आहे या लेसनच्या खाली तर तोही, आणि त्याचबरोबर आपण लँग्वेज स्टडी पण याच व्हिडिओमध्ये कंप्लीट करणार आहोत. सो फ्रेंड्स, लेट अस स्टार्ट. फ्लाईट पहिल्यांदा आपण वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटीज पाहणार आहोत. त्यातील पहिल्यांदा आहे चिटचॅट. चिटचॅटमधील फर्स्ट क्वेश्चन आहे, फ्रॉम ग्रुप्स ऑफ 5 रिमेंबर युअर पास्ट डेज अँड शेअर विथ युअर फ्रेंड्स अबाउट मेमरीज ऑफ युअर फर्स्ट डे ॲट स्कूल ऑर युअर फर्स्ट अटेम्प्ट ॲट कुकिंग. तुम्हाला 5 जणांचा एक ग्रुप तयार करायचा आहे आणि तुमचे पास्ट डेज तुम्हाला आठवायचे आहे. तुमच्या मेमरीज तुम्हाला तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करायच्या आहेत. कोणत्या मेमरीज? तर एकतर तुमच्या शाळेचा पहिला दिवस, किंवा तुम्ही पहिल्यांदा जेव्हा कुकिंग करायला घेतलं होतं तर तेव्हा कशाप्रकारे तुम्ही कुकिंग केलं होतं, किंवा तुमचा तो कुकिंगचा पदार्थ फसला होता की चांगला झाला होता, तुमचं कौतुक केलं गेलं होतं का वगैरे वगैरे, ते तुम्ही ह्याच्यामध्ये लिहू शकता. सो आता या ठिकाणी मी युअर फर्स्ट डे ऑफ स्कूल असं घेतलेलं आहे, ते आपण बघूया. सो आय रिमेंबर माय फर्स्ट डे ॲट स्कूल. आय वॉज व्हेरी फ्रायटन्ड अँड आय वॉज क्राईंग. मी खूप घाबरले होते आणि मी रडत पण होते. साहजिक आहे, जेव्हा लहान मुलं पहिल्यांदा शाळेमध्ये जातात तेव्हा ते घाबरलेली असतात आणि खूप रडत असतात. देन माय फादर एनकरेज्ड मी अँड टोल्ड मी टू बी ब्रेव्ह अँड नॉट टू क्राय. आणि त्याच्यानंतर माझ्या वडिलांनी मला प्रोत्साहित केलं आणि मला सांगितलं की तू शूर बन. जसं की आपण डायलॉग ऐकला असेल, संभाजी महाराजांची सिरियल लागायची, शूराबांचा सूर छावा, तर त्याप्रमाणे की तू शूर बन आणि तू रडू नको. ऑलमोस्ट ऑल चिल्ड्रन वर क्राईंग. आणि सगळेच मुलं, जेव्हा आपण फर्स्ट नर्सरीमध्ये किंवा प्ले ग्रुपमध्ये गेलो असेल कधी, तर तेव्हा सगळेच मुलं तिथे आपण पाहिलं असेल की सगळेजण रडत असतात. द टीचर केम फॉरवर्ड अँड वेलकम्ड अस विथ अ स्माईल. आणि त्या मुलांना हँडल करण्यासाठी ज्या टीचर्स असतात तर त्या खूप छान असतात आणि त्या सगळ्या मुलांचं हसून स्मितहास्य देऊन असं स्वागत करतात. सो मग त्याच्यानंतर आय वॉज व्हेरी हॅपी इन द क्लास. आणि मग टीचरनी एवढे छान वेलकम केल्यामुळे मला खूप छान वाटलं आणि मग मी त्या क्लासमध्ये खूप हॅपी. आता हे तर झालं की मेमरीज ऑफ युअर फर्स्ट डे ॲट स्कूल. आता नेक्स्ट आहे की युअर फर्स्ट अटेम्प्ट ॲट कुकिंग. मग कुकिंग जेव्हा तुम्ही पहिल्यांदा केलं असेल तेव्हा तुमच्या काय मेमरीज होत्या? एकतर पहिल्यांदा तुम्ही घाबरला असेल की कसं करणार, बरोबर लागेल की नाही, तिथे चव बरोबर लागेल की नाही, किंवा ती डिश व्यवस्थित तयार होईल की नाही. सो ते तुम्ही याच्यामध्ये लिहू शकता. जसं की आय रिमेंबर माय फर्स्ट अटेम्प्ट ॲट कुकिंग. आय वॉज व्हेरी फ्रायटन्ड. आपण घाबरलेलो असतो की बरोबर होईल की नाही ती डिश किंवा जेही काही आपण बनवणार असेल ते. सो आय वॉज व्हेरी फ्रायटन्ड. बट माय मदर टोल्ड मी हाऊ टू प्रिपेअर दॅट डिश, किंवा जे काही तुम्ही बनवले असेल, चहा बनवला असेल तर हाऊ टू प्रिपेअर टी और रेसिपी ऑफ टी, किंवा पोहा, जे काही तुम्ही बनवलं असेल ते तुम्ही ह्याच्यामध्ये मेन्शन करू शकता. देन माय मदर टोल्ड मी हाऊ टू प्रिपेअर टी अँड ऑल्सो टोल्ड मी सम स्टेप्स और रेसिपी ऑफ हाऊ टू प्रिपेअर टी. त्याच्यानंतर मग परत तुम्ही लिहू शकता की देन ॲट लास्ट आय प्रिपेअर्ड अ कप ऑफ टी. सो माय मदर टेस्ट इट अँड शी टोल्ड मी दॅट द टी वॉज व्हेरी बेस्ट अँड देन आय वॉज व्हेरी हॅपी. ओके, असं तुम्ही लिहू शकता. सो आता आपण पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन इज डिस्कस अँड आन्सर. सो या ठिकाणी काही सिच्युएशन सांगितलेले आहेत आणि त्या सिच्युएशन्सला तुम्ही कसे सामोरे गेले होता किंवा कसे ॲक्ट तुम्ही केले होते त्या सिच्युएशनबद्दल, ते तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे. सो फर्स्ट आहे की आर देअर एनी सिच्युएशन्स वेन यू गेट अफ्रेड. अशा काही सिच्युएशन आहेत का की जेव्हा तुम्ही घाबरता? तर तुम्ही लिहू शकता. तुम्ही कॉक्रोचला घाबरत असाल तर कॉक्रोच लिहू शकता, किंवा तुम्ही असं पण लिहू शकता की आय एम ऑलवेज अफ्रेड ऑफ डार्क अँड घोस्ट. ओके, असं पण लिहू शकता. सेकंड आहे हाऊ वूड यू रिॲक्ट इफ यू हॅड टू ट्रॅव्हल अलोन. जेव्हा तुम्हाला एकट्याला ट्रॅव्हल करायचं असेल, प्रवास करायचा असेल, तेव्हा तुम्ही कसं रिॲक्ट व्हाल? सो आय विल ट्राय टू ट्रॅव्हल अलोन. मी ट्राय करेन एकटीने प्रवास करण्याचा. त्याच्यानंतर आहे हाऊ वूड यू रिॲक्ट इफ यू हॅड टू स्टे अलोन ॲट होम. तुम्हाला जेव्हा घरामध्ये एकट्याला थांबायचं असेल तेव्हा तुम्ही कशाप्रकारे रिॲक्ट द्याल? तुम्ही या ठिकाणी असं पण लिहू शकता की मी पहिल्यांदा तर खूप घाबरेन. ओके, किंवा तुम्ही असं पण लिहू शकता आय विल बी हॅपी ॲज आय कॅन वॉच टी व्ही अँड प्ले मोबाईल गेम्स. आजकालचं एक कॉमन आन्सर आहे. त्याच्यानंतर पुढे आहे व्हॉट वूड यू डू इफ यू वर लॉस्ट
इन अ न्यू सिटी, तुम्ही जर एखाद्या नवीन ठिकाणी किंवा एखाद्या नवीन शहरामध्ये जर हरवलात तर मग तुम्ही काय कराल? सो फर्स्ट ऑफ ऑल आय विल गेट अफ्रेड, तुम्ही थोडंसं घाबराल. त्याच्यानंतर आय विल गो टू अ नियर बाय पोलीस स्टेशन टू गेट हेल्प फ्रॉम देम, त्याच्यानंतर मी जवळचं पोलीस स्टेशन कुठे आहे का ते बघेन, त्या ठिकाणी मला काही हेल्प मिळते का ते बघेन. किंवा जर तुमच्याकडे मोबाईल असेल सो देन यू कॅन कॉल युअर पॅरेंट्स. ओके, तुम्ही असं पण लिहू शकता की आय विल कॉल माय पॅरेंट्स इफ आय हॅव माय मोबाईल. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे सेकंड टेबल. सेकंड टेबल आहे कंप्लीट द फॉलोविंग टेबल. त्याच्यामध्ये आपल्याला काही इडियम्स दिलेले आहेत, मीनिंग्स दिलेलं आहे आणि त्याच्यापासून आपल्याला आपलं सेंटेन्स तयार करायचं आहे. जे सेकंड आहे ते त्यांनी सॉल्व करून दिलेलं आहे. ॲज फ्री ॲज बर्ड, ॲज फ्री ॲज अ बर्ड म्हणजे इफ ही ऑर शी इज केअर फ्री. सो आफ्टर फिनिशिंग हर एक्झाम्स शी विल बी ॲज फ्री ॲज अ बर्ड. जेव्हा ती तिचे एक्झाम्स संपवेल तेव्हा ती पक्षासारखी मुक्त होईल किंवा ती खूप केअरफ्री होईल. तिच्या एक्झामबद्दल जी काळजी तिच्या मनामध्ये होती तर त्याच्यापासून ती केअरफ्री होईल. पहिला आहे बर्ड्स आय व्ह्यू, व्ह्यू फ्रॉम समवेअर हाय. सो वी वर ऑन द टॉप ऑफ द माउंटन एन्जॉईंग बर्ड्स आय व्ह्यू. आता या ठिकाणी तुम्ही एखाद्या माउंटनचं नेम पण मेन्शन करू शकता. त्याच्यानंतर सेकंड तर आपण पाहिले. थर्ड आहे ईगल्स आय, मिनिंग आहे ॲबिलिटी टू ऑब्झर्व समथिंग क्लोजली. सेंटेन्समध्ये येणार आहे की ही वॉज वॉचिंग एव्हरी मुवमेंट ऑफ द थिफ विथ हिज ईगल्स आईज. ओके, तो त्या चोराच्या प्रत्येक हालचाली खूप अशा क्लोजली, त्याच्यामध्ये ॲबिलिटी होती क्लोजली सगळ्या त्याच्या हालचाली बघण्याची, निरीक्षण करण्याची, तर त्याप्रमाणे तो निरीक्षण करत होता. त्याच्यानंतर पुढे आहे फोर्थ वन स्प्रेड वन्स विंग्स, मिनिंग आहे टू ट्राय टू वर्क ऑन थिंग्स इंडिपेंडेंटली. सेंटेन्स आहे मिस्टर मनोज स्प्रेड हिज विंग्स टू स्टार्ट अ बिझनेस. ओके, सो या ठिकाणी तुम्ही बिझनेस कोणता आहे ते पण मेन्शन करू शकता. टू स्टार्ट अ क्लोथ बिझनेस किंवा बिझनेस ऑफ डॅश डॅश कुठलाही तुम्ही त्याच्यामध्ये मेन्शन करू शकता. त्याच्यानंतर पुढे आपण पाहणार आहोत अजून एक ॲक्टिव्हिटी आहे. ती ॲक्टिव्हिटी अशी आहे की फाइंड मोअर सच इडियम्स यूजिंग द फॉलोविंग कीवर्ड्स. पहिल्यांदा आहे फ्लाय, नेम ऑफ ॲनिमल्स, कलर्स. ओके, आपण काही एक्झाम्पल्स, एक दोन एक्झाम्पल्स आपण पाहूया. फर्स्ट वन आहे फ्लाय. सो फ्लाय हाय किंवा फ्लाय द कूप. त्याच्यानंतर आहे ॲनिमल्स, अ स्नेक इन द ग्रास किंवा लेट स्लीपिंग डॉग लाय. आणि कलर्ससाठी कॅच रेड हँडेड. ओके, त्याच्याबरोबर अजून आपण काय लिहू शकतो अ बोल्ट फ्रॉम ब्ल्यू. तर अशा प्रकारे काही इडियम्स आहेत. आता यानंतर आपण जे मार्जिन क्वेश्चन्स आहेत तर ते पाहणार आहोत. मार्जिन क्वेश्चन्समध्ये पहिला आहे व्हॉट डिड द यंग सीगल फील. सो द आन्सर इज द यंग सीगल फेल्ट दॅट हिज विंग्स वूड नेवर सपोर्ट हिम वाईल फ्लाईंग. यंग सीगलला असं वाटलं की जेव्हा तो उडणार आहे, जेव्हा तो उडेल तेव्हा त्याचे पंख त्याला सपोर्ट नाही करणार, साथ नाही देणार असं त्याला वाटलं. हे आपण जेव्हा लेसन रीड केला होता त्यामध्ये पण पाहिलं होतं. हे सगळे आन्सर्स बुकमधलेच आहेत. त्याच्यानंतर पुढे आपण पाहतोय नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तर तो पेजच्या एंडिंगला आहे. दॅट इज व्हाय डिड द यंग सीगल फील हॉट. यंग सीगलला हॉट का वाटत होतं, म्हणजे गरम का होत होतं. तर एकतर पहिली गोष्ट म्हणजे त्याने काय खाल्लं नव्हतं. ओके, सो द यंग सीगल फेल्ट हॉट बिकॉज द सन वॉज असेंडिंग द स्काय ब्लॅझिंग ऑन हिज एज दॅट फेस्ड द साऊथ अँड ऑल्सो ही हॅड नॉट इटन एनिथिंग सिन्स द प्रिव्हियस नाईटफॉल. ओके, हे पण आपल्या बुकमध्येचे सगळे आन्सर्स आहेत, तुम्ही बुकमधून पण शोधून लिहू शकता. त्याच्यानंतर पुढे आपण पाहतोय नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तर तो नेक्स्ट पेजवरती आहे. नेक्स्ट पेजवरती हा जो क्वेश्चन आहे तर तो फर्स्ट स्टार्टिंगलाच आहे. व्हॉट वर द यंग सीगल्स पॅरेंट्स डुईंग. यंग सीगलचे पॅरेंट्स काय करत होते. द यंग सीगल्स फादर वॉज प्रिनिंग द फिदर ऑन हिज व्हाईट बॅक. हिज मदर वॉज लुकिंग ॲट हिम. पहिल्यांदा तर त्याची मदर त्याच्याकडे पाहत होती. त्याच्यानंतर शी वॉज स्टँडिंग ऑन अ लिटिल हाय हम्प ऑन द प्लॅन्टिव्ह. शी टोर अ पीस ऑफ फिश अँड देन स्क्रॅप्ड ईच साईड ऑफ द बीक ऑन दी रॉक. ओके, हे फर्स्ट पॅरेग्राफमध्येच आहे याचा आन्सर. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे व्हॉट वर द यंग सीगल्स ब्रदर अँड सिस्टर डुईंग. त्या यंग सीगलचे ब्रदर आणि सिस्टर काय करत होते, भाऊ आणि बहिणी काय करत होत्या. सो हा जो क्वेश्चन आहे तर तो त्याच पेजवरती शेवटी आहे. ॲज द यंग सीगल वॉज सोअरिंग इन द स्काय ही सॉ हिज टू ब्रदर्स अँड हिज सिस्टर फ्लाईंग अराउंड हिम बँकिंग अँड सोअरिंग अँड डिवाईंग इन ॲप्रिसिएशन ऑफ हिज फर्स्ट अटेम्प्ट ॲट फ्लाईंग अँड टू एनकरेज हिम टू फ्लाय फर्दर. मग त्याचे भाऊ आणि बहीण काय करत होते तर जेव्हा तो यंग सीगल आकाशामध्ये उडू लागला होता तर तेव्हा त्याचे भाऊ आणि बहीणसुद्धा त्याच्याभोवती फिरत होते आणि त्याला एनकरेज करत होते, त्याला ॲप्रिशिएट करत होते
फ्लाय करण्यासाठी. त्याच्यानंतर नेक्स्ट जो क्वेश्चन आहे तर तो आहे नेक्स्ट पेजवरती, पेज नंबर 33वरती. व्हॉट डीड ही फॉरगेट? ही कोण? तर यंग सीगल. ओके, यंग सीगल. सो ही कम्प्लिटली फॉरगॉट दॅट ही हॅड नॉट ऑलवेज बीन एबल टू फ्लाय. त्याच्या मनामध्ये काय विचार होते की मी उडू नाही शकणार, माझे पंख मला साथ नाही देणार. पण जेव्हा तो उडू लागला तर तेव्हा तो हेही विसरला की ही कम्प्लिटली फॉरगॉट दॅट ही हॅड नॉट ऑलवेज बीन टू फ्लाय अँड कमांडेड हिमसेल्फ टू डाईव्ह अँड सोअर अँड कर्व श्रिकिंग शिरली. ओके, तर अशा प्रकारे याचा आन्सर हे आहे. त्याच्यानंतर पुढे आता आपण पाहणार आहोत वर्कशॉपमध्ये पहिला क्वेश्चन आहे स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. 4 स्टेटमेंट्स आपल्याला दिलेले आहेत आणि ते ट्रू आहेत की फॉल्स आहेत ते आपल्याला लिहायचं आहे. सो पहिलं जे स्टेटमेंट आहे तर ते आहे द यंग सीगल वॉज नॉट कॉन्फिडंट अबाउट द ॲबिलिटी ऑफ हिज विंग्स. तर हे ट्रू आहे. यंग सीगल आपल्या पंखांच्या बळावरती कॉन्फिडंट नव्हता किंवा त्याला आपण उडू शकू असा आत्मविश्वास नव्हता. तर हे ट्रू आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे द यंग सीगल्स पॅरेंट्स गायडेड अँड इम्प्रूव्ड हिज सिबलिंग्स इन द आर्ट ऑफ फ्लाईंग. त्या यंग सीगलचे जे पॅरेंट्स होते तर त्यांनी त्यांच्या इतर मुलांना उडण्यासाठी गाईड केलं, त्यांची उडण्याची जी ॲबिलिटी होती तर ती वाढवली किंवा इम्प्रूव्ह केली. तर हे ट्रू आहे. त्याच्यानंतर पुढे आहे थर्ड, वेन द यंग सीगल प्रिटेंटेड टू बी फॉलिंग अस्लीप हिज पॅरेंट्स नोटिस्ड हिम. तर हे फॉल्स आहे. जेव्हा यंग सीगलने असं भासवलं किंवा असं नाटक केलं की मी झोपलेलो आहे तर तेव्हा त्याचे जे पॅरेंट्स होते, आईवडील होते, त्यांनी जडे लक्ष दिलं. तरी चुकीचं, त्यांनी लक्ष दिलं नव्हतं. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे डी, फ्लाईंग अक्रॉस द यंग सीगल द मदर ड्रॉप्ड अ पीस ऑफ फिश इन टू इट्स बीक. जेव्हा उडत असताना जेव्हा यंग सीगल उडत होता तर तेव्हा त्याच्या आईने त्याच्या बीकमध्ये किंवा तोंडामध्ये फिशचा तुकडा टाकला. तर हे चुकीचं आहे, तिच्या आईने टाकला नव्हता. त्याच्यानंतर पुढे आहे सेकंड, कंप्लीट द फॉलोइंग स्टेटमेंट्स. त्यानंतर पुढे आपण पाहतोय कंप्लीट द फॉलोइंग स्टेटमेंट्स. त्यातील फर्स्ट आहे द सीगल इज अफ्रेड टू फ्लाय बिकॉज ही थिंक्स दॅट हिज विंग्स विल नॉट सपोर्ट हिम. मी जे अंडरलाईन केलं आहे तर ते आन्सर आहे. ओके, त्याच्यानंतर बी आहे यंग बर्ड्स आर अफ्रेड टू मेक हिज फर्स्ट फ्लाईट बिकॉज दे डोंट हॅव एनी प्रॅक्टिस अँड इट्स देअर फर्स्ट टाईम. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे human beings find it difficult to face great challenges because they are not sure of success. त्यांना आपल्याला सक्सेस मिळेलच, यश मिळेल याची खात्री नसते. आणि मे बी दे हॅव नो कॉन्फिडन्स अँड एक्सपिरियन्स. एकतर त्यांच्यामध्ये आत्मविश्वास नसेल किंवा एक्सपिरियन्स म्हणजे अनुभव नसेल. ओके, त्याच्यानंतर आता आपण पाहणार आहोत थर्ड क्वेश्चन. थर्ड क्वेश्चन आहे रीड द फॉलोइंग वर्ड्स केअरफुली अँड मेक मिनिंगफुल सेंटेन्सेस ऑफ युअर ओन अँड राईट इन युअर नोटबुक. सो काही वर्ड्स या ठिकाणी आपल्याला दिलेले आहे, जसे की प्लेंटिवली आहे, मॉइश्चरस आहे, बेकॉन आहे, कर्वेटिंग आहे, व्हेट आहे आणि सोर आहे. तर याचं आपल्याला आपल्या सेंटेन्समध्ये यूज करायचं आहे आणि नवीन सेंटेन्सेस आपल्याला तयार करायचे आहेत. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण या सगळ्यांचे मिनिंग्स जाणून घेऊया. सो प्लेंटिवली म्हणजे काय, तर खूप असं गयावया करीत, ओके, गयावया करीत वगैरे किंवा विनंती करीत अशा प्रकारे. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे या ठिकाणी तर ते आहे बेकॉन. तर बेकॉन म्हणजे काय, कॉलिंग, थोडक्यात बोलवणे. त्याच्यानंतर आहे नेक्स्ट वन दॅट इज मॉन्स्चरस. मॉन्स्चरस म्हणजे काय, तर भयंकर. त्याच्यानंतर आहे कर्वेंटिंग. कर्वेंटिंग म्हणजे काय, एकदम असं जोरात झेपावणे किंवा झेप घेणे. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे सोअर. सोअर म्हणजे काय, एकदम उंच असं आकाशामध्ये झेप घेणे. तर अशा प्रकारे हे सगळे वर्ड्स आहेत आणि या सगळ्या वर्ड्सचा उपयोग आपल्याला आता आपल्या सेंटेन्सेसमध्ये करायचा आहे. सॉरी, एक वर्ड राहिला दॅट इज व्हेट. व्हेटचा अर्थ असा होतो की धार लावणे, ते चोचीला धार लावत होते, सो धार लावणे. आता आपण यांचा वापर आपल्या सेंटेन्सेसमध्ये करूया. आता हे काही सेंटेन्सेस आहेत, कॉमन सेंटेन्सेस आहेत. तर रीड द फॉलोइंग वर्ड्स केअरफुली अँड मेक मिनिंगफुल सेंटेन्सेस ऑफ युअर ओन अँड राईट इट इन युअर नोटबुक. तुम्ही हे सेंटेन्सेस घेऊ शकता किंवा तुमच्या मनाने पण तयार करू शकता, कारण आता तुम्हाला या सगळ्या शब्दांचा अर्थ कळलेला असेलच. सो फर्स्ट आहे प्लेंटिवली
माय फ्रेंड रिफ्यूज टू हेल्प मी प्लेंटिवली. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बेकॉन. बेकॉन म्हणजे काय, कॉलिंग. सो वेन वी ग्रो अप मेनी ड्रीम्स बेकॉन अस. जेव्हा आपण मोठे होतो तेव्हा अनेक आपली जी स्वप्न असतात ते आपल्याला बोलवत असतात. त्याच्यानंतर आहे वेट. सो वी कॅन वेट अवर विजडम इफ वी फेस मेनी चॅलेंजेस. त्याच्यानंतर आहे मॉन्स्टरस म्हणजे वी वर टेरिबली फ्रायटंड वेन वी सॉ मॉन्स्टरस एलिफंट. आम्ही खूप भयंकर असं घाबरलो जेव्हा आम्ही एखादा मोठा मॉन्स्टरस असा एलिफंट पाहिला. सो तुम्ही या ठिकाणी एलिफंट्सच्या ऐवजी एखादा दुसरा पण ॲनिमल घेऊ शकता, कुठला तुम्हाला जो हवा असेल तो, जो मोठा वगैरे असेल, भयंकर असेल असं काहीतरी. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे कर्वेंटिंग. कर्वेंटिंगचा अर्थ आपण पाहिला होता. सो वेन वी सॉ अ लाईफ टायगर वाईल रोमिंग इन दी फॉरेस्ट इन अ केज्ड बस सम ऑफ अस स्टार्ट कर्वेंटिंग विथ जॉय. जेव्हा आम्हाला एका केज्ड बसच्या बाहेरून एखादा टायगर जाताना दिसला तेव्हा काहीजण काय करतात, खूप अशा जोरात झेप घेऊन असं जॉय त्यांचा आनंद व्यक्त करतात. ओके, खूप उड्या मारून त्यांचा आनंद व्यक्त करतात. थोडक्यात असं त्याचा अर्थ होतो. सोअर वी कॅनॉट सोअर इन द स्काय लाईक अ बर्ड. आपण सोअर म्हणजे काय, आकाशामध्ये झेप घेणे. तर आपण पक्ष्यांप्रमाणे आकाशामध्ये झेप घेऊ शकत नाही. तर अशा प्रकारे हे सेंटेन्सेस आहेत, यांचे मिनिंग पण मी सांगितलेले आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट आता आपण पाहणार आहोत क्वेश्चन नंबर 4. द फॉलोविंग वर्ड्स केअरफुली अँड फिल इन द ब्लँक्स बाय चूजिंग ॲप्रोप्रिएट वर्ड्स गिवन इन द ब्रॅकेट्स. तर या ठिकाणी आपल्याला ब्रॅकेटमध्ये काही वर्ड्स दिलेले आहेत आणि त्या वर्ड्सच्या आधारे आपल्याला हे जे सेंटेन्सेस आहेत तर ते भरायचे आहेत. पहिला आहे अरुण इज फुल ऑफ. सो याचा आन्सर आपल्याला लिहायचा आहे. पहिला एक तर आहे अफ्रेड, दुसरा आहे प्लग्ड, तिसरा आहे एपियर्ड, श्रीली, स्कीम्ड, डिवोड आणि कॉवर्डाईस. सो कॉवर्डाईस म्हणजे काय, भित्रेपणा. सो अरुण इज फुल ऑफ कॉवर्डाईस म्हणजे अरुण जो आहे तर तो खूप भित्रा आहे. त्याच्यानंतर सेकंड आहे द वायोलिन प्लेड व्हेरी डॅश अँड मेरिली. सो याचा आन्सर आपण आता फाइंड आउट करूया. सो या ठिकाणी द वायोलिन प्लेड व्हेरी याचा आन्सर श्रीली येईल, कारण आवाजाला श्रील हाच शब्द या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. आता या ठिकाणी श्रीलचा अर्थ होतो ओरडणे वगैरे, आनंदाने ओरडणे, तर त्याप्रमाणे आवाज या ठिकाणी येईल. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे रवी सेड आर यू रिअली डॅश ऑफ दी डार्क. रवीने विचारलं की तू डार्कला काय घाबरतो, त्याच्यामुळे या ठिकाणी आन्सर येणार आहे अफ्रेड. नेक्स्ट वन आहे दॅट इज द होल विलेज डॅश इन टू डार्कनेस. तर आता या ठिकाणी उत्तर येणार आहे प्लंग्ड इन टू डार्कनेस. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण पाहतोय द लायन्स डॅश देअर प्रे हंग्रीली. लायन्सनी काय केलेलं आहे, खाल्लेलं आहे, त्यासाठी डिवोर्ड. ओके, हे सगळे शब्द आपण लेसनमध्ये पाहिले होते. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ही डॅश थ्रू द रिपोर्ट. सो ही स्किम्ड थ्रू द रिपोर्ट. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट आहे वन ऑफ दी स्टार्स आहे आणि त्यासाठी मी ब्लॅकच कलर वापरला आहे. ओके, सो नेक्स्ट आहे वन बाय वन द स्टार्स डॅश इन दी स्काय. सो वन बाय वन द स्टार्स ॲपियर्ड इन दी स्काय. तर अशा प्रकारे हे आन्सर्स आहेत. आता त्यानंतर आपण पाहणार आहोत नेक्स्ट क्वेश्चन, दॅट इज क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 आहे रीड अबाउट द स्पेस मिशन ऑफ सुनीता विल्यम्स. इमॅजिन यू आर गोइंग टू इंटरव्ह्यू हर. तुम्ही स्पेस मिशन ऑफ सुनीता विल्यम्स सायन्सचा पार्ट 1चा जो लास्ट लेसन आहे त्याच्यामध्ये जाऊन पाहू शकता. स्पेस मिशन जो लेसन आहे पार्ट 1 सायन्समध्ये, तर त्या ठिकाणी सुनीता विल्यम्सबद्दल माहिती आहे, तर ते रीड करा. आणि त्याच्यानंतर इमॅजिन यू आर गोइंग टू इंटरव्ह्यू हर. तुम्ही तिचा इंटरव्ह्यू घेणार आहात, त्यांचा इंटरव्ह्यू घेणार आहात. फ्रेम 10 to 20 इंटरव्ह्यू रिलेव्हंट क्वेश्चन्स. तुम्हाला एक 10 ते 12 इंटरव्ह्यूला सुटेबल अशा क्वेश्चन्स तयार करायचे आहेत. त्याच्यामध्ये काय काय असायला पाहिजे, क्वेश्चन्स कशाबद्दल असायला पाहिजे, हर अर्ली लाईफ ट्रेनिंग, तिचं जे प्रारंभीचं जीवन किंवा ट्रेनिंगचं जीवन कसं होतं, हर एज्युकेशन, हर ॲक्च्युअल फ्लाईट इन टू स्पेस, फ्युचर प्लॅन्स आणि हर मेसेज टू व्ह्युअर्स. तर या काही गोष्टींवरती आधारित प्रश्न तयार करायचे आहेत 10 ते 12 इंटरव्ह्यूसाठी. नेक्स्ट वन आहे की याच्यामध्ये मी काही क्वेश्चन्स घेतलेले आहेत. पहिला तर क्वेश्चन आहे विच विलेज इज युअर बर्थ प्लेस. विलेज किंवा सिटी तुम्ही घेऊ शकता. नेक्स्ट वन आहे वेअर डिड यू स्पेंड युअर अर्ली लाईफ. त्याच्यानंतर थर्ड वन आहे व्हेन डिड यू स्टार्ट ट्रेनिंग. फोर्थ वन आहे वेअर डिड यू गेट युअर अर्ली ट्रेनिंग. फिफ्थ व्हॉट अबाउट एज्युकेशनल क्वालिफिकेशन्स. सिक्स्थ व्हेन डिड यू ॲक्च्युअली टेक युअर फर्स्ट फ्लाईट इन दी स्पेस.
त्याचे आन्सर्स, हे जे क्वेश्चन्स आहेत तर याचे आन्सर्स तुम्हाला मिळतीलच, बट आपल्याला फक्त क्वेश्चन्स तयार करायचे होते. नेक्स्ट वन आहे व्हॉट आर युअर फ्युचर प्लॅन्स. 8th वन आहे, हे सगळे जे काही क्वेश्चन्स आहेत तर ते दिलेले टॉपिक, आपल्याला जे काही क्लू दिलेले होते बुक्समध्ये तर त्याच्यावरच आधारित आहेत. व्हॉट इज युअर ओपिनियन अबाउट वुमन हू विश टू स्टार्ट स्पेस मिशन. त्याच्यानंतर आहे 9th, व्हॉट ॲडवाईज यू वूड लाईक टू गिव्ह टू यंग वुमन अबाउट करिअर. त्याच्यानंतर आहे व्हॉट इज युअर मेसेज टू यंग जनरेशन. ओके, तर असे काही क्वेश्चन्स आहेत. त्याच्यानंतर आता आपण पाहणार आहोत 6th क्वेश्चन. 6th क्वेश्चन आहे, इंटरेस्टिंग आहे. Describe in your notebook the challenges you faced while learning to ride a bicycle or swimming or any other skill which you have learned. Take hints from web to complete your write-up. सो या ठिकाणी लर्निंग बायसिकलबद्दल काही आपल्याला हिंट्स दिले आहेत. सो मी पण या ठिकाणी लर्निंग बायसिकलबद्दलच लिहिलेलं आहे. चॅलेंजेस काय आहेत, एक तर कॉन्फिडन्स, दुसरं रिस्क, आपल्याला असं वाटतं की आपण पडू खाली वगैरे तरी पण आपण चालवायला शिकतो. त्याच्यानंतर आहे डेअरिंग, त्याच्यानंतर आहे फिअर. सो तुम्हाला भीती वाटत होती की ते चालवायच्या आधी कसं आपल्याला चालवता येईल की नाही. सो तुम्ही कसं ओव्हरकम केलं ते पण तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे. फर्स्ट या ठिकाणी हेडिंग दिलेलं आहे चॅलेंजेस वाय लर्निंग बायसिकल. वन कॅनॉट लर्न सायकलिंग विदाउट समवन्स हेल्प. कुणाच्याही मदतीशिवाय आपण सायकल चालवणं शिकू शकत नाही. दिस इज माय पर्सनल रिस्पॉन्स किंवा माय पर्सनल ओपिनियन. माय फादर हेल्प मी टू इन्क्रीज माय कॉन्फिडन्स अँड एनकरेज्ड मी. There is risk of falling down. I fell down thrice, but my father consoled me and encouraged me. I am a daring girl, so I dared and learnt balancing. There was no fear in my mind. Within 10 days, I started cycling alone. So in this way, this is the answer. Next, there is some project work. Question number 7, project. Collect the career options related to flying. Find out the institutes where training of your options is given. Find out the detailed information about the fees, duration of training and future prospects of it. And collect or draw different pictures of birds from your surrounding and write about them. Make a chart with some information about each. आता या ठिकाणी फर्स्ट जे आहे तर ते आपण पाहणार आहोत. सो फर्स्ट क्वेश्चन आपण एवढा पाहणार आहोत त्याचा आन्सर. सेकंड जो आहे ते तुम्हाला करायचा आहे, कारण तुम्हाला तुमच्या आजूबाजूला जे पक्षी आहेत त्यांचं चित्र तुम्हाला काढायचं आहे. सो ते तुम्ही करू शकता. सो लेट अस सी आन्सर ऑफ फर्स्ट क्वेश्चन. सो द करियर ऑप्शन्स विथ फ्लाइंग. फर्स्ट आहे मेंटेनन्स, इंजिनिअरिंग अँड मेकॅनिकल, ग्राउंड स्टाफ, क्रीव मेंबर्स, पायलट्स एक्सेट्रा. त्याच्यानंतर नेक्स्ट वन आहे इन्स्टिट्यूट्स गिविंग ट्रेनिंग. देर आर टोटल 17 institutes where training is given. 7 institutes are in Maharashtra. Some of them are as follows: College of Aviation Mumbai, Jet India Institute of Aviation Pune, Pune Institute of Aviation Technology and Wings College of Aviation and Technology. आता त्याची फीज वगैरे तुम्ही गुगलवर जाऊन सर्च करू शकता. लँग्वेज स्टडी. लँग्वेज स्टडीमध्ये आपल्याला आज होमोफोन्स पाहायचं आहे. सो देर आर वर्ड्स दॅट हॅव द सेम प्रोनाऊन्सिएशन बट डिफर इन स्पेलिंग्स. असे काही शब्द असतात की ज्यांचं प्रोनाऊन्सिएशन सेम असतं बट स्पेलिंग्स वेगवेगळे असतात. अँड दे आर कॉल्ड ॲज होमोफोन्स. त्यांनाच आपण होमोफोन्स म्हणतो. जसं की एक्झाम्पल आहे फेअर आणि फेअर. याचं प्रोनाऊन्सिएशन दोघांचं पण सेम आहे बट स्पेलिंग वेगळे आहेत. फेअरचं स्पेलिंग आहे FAIR आणि या फेअरचं स्पेलिंग आहे FARE. सेकंड एक्झाम्पल आहे नो आणि नो. हे नो म्हणजे माहीत असणे आणि सेकंड नो म्हणजे नो, नकार देणे. ओके. नेक्स्ट वन, समटाइम्स द वर्ड्स हॅव द सेम स्पेलिंग्स अँड प्रोनाऊन्सिएशन. हे तर झालं की एक तर त्याचं प्रोनाऊन्सिएशन सेम आहे आणि स्पेलिंग डिफरंट आहे. बट अशी काही कंडिशन आहे की जेव्हा असे शब्द आहेत ज्यांचं स्पेलिंग सेम आहे, प्रोनाऊन्सिएशन पण सेम आहे बट दे हॅव डिफरंट मिनिंग्स. तर अशा सिच्युएशनला आपण त्यांना होमोग्राफ्स असं म्हणतो. एक्झाम्पल आहे वॉच आणि वॉच. दोघं पण वॉचचं स्पेलिंग पण सेम आहे, प्रोनाऊन्सिएशन पण सेम आहे, बट या वॉचचं मिनिंग आहे टू ऑब्झर्व आणि या वॉचचं मिनिंग आहे शोज टाईम, म्हणजे आपण जे घड्याळ घालतो तर ते. त्याचबरोबर फेअर म्हणजे काय, नॉट व्हेरी गुड किंवा नॉट व्हेरी बॅड. त्याच्यानंतर फेअर म्हणजे एक्झिबिशन अँड सेल ऑफ ॲटम्स. आणि नेक्स्ट फेअर आहे ऑफ कॉम्प्लेक्स किंवा स्किन टोन. ज्याला आपण गोरं असणं तर त्याला पण आपण फेअर म्हणतो. सो होमोफोन्स आणि होमोग्राफ्स. ग्राफ्समध्ये स्पेलिंग पण सेम आहे, प्रोनाऊन्सिएशन पण सेम आहे, मिनिंग वेगळं आहे. आणि होमोफोन्समध्ये प्रोनाऊन्सिएशन सेम आहे बट स्पेलिंग डिफरंट आहे. नोट, होमोफोन्स अँड होमोग्राफ्स आर टुगेदर नोन ॲज होमोनॅम्स. होमोफोन्स आणि होमोग्राफ्स यांना टुगेदर होमोनॅम्स असं म्हणतात. सो गिव द होमोफोन्स ऑफ द फॉलोविंग. बिलीव्ह आहे
तर या ब्ल्यूला आपण BLEW हे जे ब्ल्यू आहे हे आपण घेऊ शकतो होमोफोनमध्ये. BEAR बियर आहे, तर या ठिकाणी तुम्ही BRE घेऊ शकता. BEET आहे, तर याचं एक्झाम्पल तुम्ही BEAT घेऊ शकता. त्याच्यानंतर टू आहे, तर टू यासाठी तुम्ही TWO2 हा होमोफोन घेऊ शकता. सन आहे, तर सनसाठी तुम्ही SUN हा होमोफोन घेऊ शकता. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे फाइंड फ्रॉम द लेसन द होमोफोन्स ऑफ द फॉलोविंग. त्यातील फर्स्ट आहे पिक द होमोफोन्स फ्रॉम द टेक्स्ट. सी साठी SEAC वुड वुड, पीस पीस, देर थ्रीव, ह्याला आपण थ्रीव म्हणतो, ह्याला पण थ्रीव म्हणतो. त्याच्यानंतर आहे सीन सीन, त्याच्यानंतर आहे हेन्स ऑफेन्स, वोन ओन, आणि त्याच्यानंतर नॉट. ओके. त्याच्यानंतर एक्सप्लेन हाऊ द अंडरलाइंड होमोग्राफ्स डिफर इन द मीनिंग. तर या ठिकाणी आधी मी अंडरलाईन करते. तर आता इथे अंडरलाईन आहे SAW सॉ, आणि या ठिकाणी पण SAW सॉ. ओके. तर या ठिकाणी अंडरलाईन होती. फर्स्ट एक्झाम्पलमध्ये ए आहे ही सॉ हिज 2 ब्रदर्स. तर या ठिकाणी हे जे सॉ आहे तर ते वर्ब आहे असं वापरलेलं आहे, आणि सी सॉ सीन. ओके, अशा प्रकारचं आहे. तर सॉ काय आहे, पास्ट फॉर्म आहे, सो इट शोज पास्ट टेन्स. ओके, हे आलेलं आहे पहिल्याचं मीनिंग. सेकंड ठिकाणी जो सॉ वापरलेला आहे तर हा नाऊन आहे असं दाखवलेलं आहे, कारण लाकडाचा जो भुसा असतो तर त्याला पण आपण सॉ म्हणतो. किंवा त्याचबरोबर या ठिकाणी जो सॉ वापरलेला आहे तर तो याचा अर्थ असा होतो की कुऱ्हाडीने त्याने ते कापलं. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे द बर्ड इंज्युअर्ड हिज विंग्स. आता या ठिकाणी अंडरलाइंड वर्ड आहे विंग्स, आणि इथे पण अंडरलाइंड वर्ड आहे विंग. सो द बर्ड इंज्युअर्ड हिज विंग्स. इथे या ठिकाणी विंग्स म्हणजे पंख, जे नाऊन म्हणून वापरलेलं आहे, आणि ही लिव्ज इन द सी विंग ऑफ द बिल्डिंग. आता या ठिकाणी विंग आहे तर त्याचा अर्थ होतो अ सेक्शन ऑफ अ बिग बिल्डिंग. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे अंडरलाइंड वर्ड आहे या ठिकाणी लँड. इथे आहे लँड आणि इथे आहे लँड. सो द एरोप्लेन विल लँड ॲट 9 PM शार्प. सो या ठिकाणी लँड म्हणजे काय, तर एरोप्लेन खाली उतरेल किंवा त्याचं जे काय डेस्टिनेशन असेल त्या ठिकाणी ते पोहोचेल. तर या ठिकाणी वर्ब आहे. सेकंड आहे ही ओन्स 10 acres ऑफ लँड. तो 10 एकर जमिनीचा मालक आहे. सो या ठिकाणी जे लँड आहे तर ते नाऊनच्या फॉर्ममध्ये वापरलं आहे. नेक्स्ट आहे द हेड ऑफ द इन्स्टिट्यूट वॉज ऑन लिव्ह. या ठिकाणी हेड खाली अंडरलाईन आहे आणि इथे पण हेड खाली अंडरलाईन आहे. सो या ठिकाणी हेड म्हणजे काय, हेड पर्सन किंवा चीफ पर्सन किंवा जो कोण मेन असेल तो. सो यूज्ड ॲज नाऊन, मीनिंग ऑफ मेन पर्सन. नेक्स्ट आहे ही बेंड हिज हेड डाऊन द चिन. सो या ठिकाणी हेड म्हणजे आपलं डोकं. सो यूज्ड ॲज नाऊन अ पार्ट ऑफ द बॉडी. नेक्स्ट क्वेश्चन आहे रीड द फॉलोविंग सेंटेन्सेस केअरफुली, अंडरलाईन द वर्ब्स अँड फाइंड आउट द टेन्सेस इन द सेंटेन्सेस. सो फर्स्ट या ठिकाणी नाऊन काय आहे, असेंडिंग नाऊन आहे, आणि असेंडिंग कंटिन्युअस टेन्समध्ये आहे. आणि त्याचबरोबर या ठिकाणी नाऊन आहे वॉजवरून आपल्याला असं कळतं आहे की हा कोणता टेन्स आहे, पास्ट. सो याच्यावरून आपल्याला कळलं की कंटिन्युअस टेन्स आहे, याच्यावरून कळलं की पास्ट टेन्स आहे. नेक्स्ट आहे स्टील दे टूक नो नोटीस ऑफ हिम. सो या ठिकाणी टूक जे आहे तर टूकवरून आपल्याला कळतं आहे की हा कोणता टेन्स आहे, सिम्पल पास्ट टेन्स आहे, कारण सेकंड फॉर्म ऑफ वर्ब आहे. नेक्स्ट शी इज स्टँडिंग ऑन अ लिटिल हाय. या ठिकाणी जंप नाही आहे, हम्प आहे, HUMP ऑन द प्लॅन्टिव. तर या ठिकाणी इज स्टँडिंग, इज काय आहे त्याच्यावरून आपल्याला कळतं की कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स आहे. नेक्स्ट आहे ही लिंड आउट अर्गली. सो या ठिकाणी लिंडवरून आपल्याला असं कळतं की सिम्पल पास्ट टेन्स आहे. ही जस्ट फेल्ट डेझी. सो फेल्टवरून कळते की हा कोणता टेन्स आहे, सिम्पल पास्ट टेन्स आहे. सो अशा प्रकारे हे वर्ब्स आणि कोणता टेन्स आहे ते आपण पाहिले. आणि या ठिकाणी आपण या लेसनचं पूर्ण वर्कशॉप पाहिलं आहे. त्याचबरोबर आपण या लेसनमधील फॅक्च्युअल क्वेश्चन्स, चिटचॅट क्वेश्चन्स आणि लँग्वेज स्टडीमधलं एक्सरसाइज पाहिलेला आहे. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर यांसारखे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजेच मी जेव्हा यांसारखे नवनवीन व्हिडिओज अपलोड करेन तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत राहील. मित्रांनो, असेच छान आणि मस्त व्हिडिओ या चॅनलवरती अवेलेबल आहेत.
त्याचबरोबर 10th स्टँडर्डच्या सर्व विषयांचे व्हिडिओज देखील अवेलेबल आहेत आणि हे सगळे व्हिडिओज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ज्या लिंक्स दिलेल्या आहेत त्यावर तुम्ही क्लिक करून हे सगळे व्हिडिओज पाहू शकता. चला तर मित्रांनो, आता या ठिकाणी आपण इथेच विश्रांती घेऊया. पुन्हा भेटूया नवीन पाठासोबत, नवीन व्हिडिओसोबत, नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत पाहत रहा एस क्लास एज्युकेशन बाय सुहानी, तेही सुहानी सूर्यवंशी या चॅनलवरती. So friends, thank you so much for watching this video. See you in next video.